ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. शासकीय रुग्णालयांनी रुग्णांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे. मालेगाव, दिनांक 2 मार्च 2026. मालेगावसह परिसरातील शासकीय रुग्णालयांनी रुग्णांसाठी आवश्यक सुविधा, औषधांचा साठा उपलब्ध राहील अशी दक्षता घ्यावी, अशा सूचना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाच्या सभागृहात मंत्री श्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी मालेगाव शहरातील शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवेबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सतीश शिंपी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सूर्यवंशी, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर योगेश पाटील, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर जितेंद्र डोलारे, रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीपक पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आकाश भद्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता YS कोरके, मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश थोरात, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे क्षेत्रीय व्यवस्थापक डॉक्टर सईद कदीप, जिल्हा समन्वयक डॉक्टर पंकज दाभाडे आदी उपस्थित होते. मंत्री श्री भुसे म्हणाले की सर्व रुग्णालयांनी महात्मा ज्योतिराव फुले योजना व आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावेत. मालेगावसह परिसरातील डायलिसिसच्या रुग्णांसाठी डायलिसिस सेंटर उभारण्यासाठी पाठपुरावा करावा. रुग्णांना आहार सकस व उच्च गुणवत्तेचा द्यावा. रुग्णालय परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात. नर्सिंग वसतिगृहातील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट व सुरक्षित करण्यावर विशेष भर द्यावा. रुग्णालयाची शिस्त व नियम पाळले जातील याची दक्षता घ्यावी. मालेगाव तालुक्यातील अधिकाधिक रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी आवश्यक साहित्य व रुग्णालयातील कर्मचारी व औषध साठ्याची गरज लक्षात घेता वेळोवेळी लागणारा पुरेसा औषध साठा व रिक्त पदावरील तज्ज्ञ डॉक्टरांसह आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून उपलब्ध करून घ्यावे. अतिदक्षता विभाग, डायलिसिससाठी आवश्यक साहित्य, औषधे, पुरेसा रक्तसाठा, रुग्णवाहिका, पिण्याचे पाणी आदी आवश्यक सोयीसुविधा व रुग्णालयाच्या बळकटीकरणासाठी आवश्यक निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. रुग्णालयांनी सौर ऊर्जेच्या वापरासाठी पुढाकार घ्यावा अशाही सूचना मंत्री श्री भुसे यांनी दिल्या. तालुक्यात अत्याधुनिक, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व मोफत वैद्यकीय सेवा सुविधांसह विशेष तज्ज्ञ शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रुग्णालयातील सेवा सुलभ व अधिक बळकट होण्यासाठी व रुग्णांना वेळेवर उपचार आणि आवश्यक सुविधा उपलब्ध होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. शासकीय रुग्णालयात उपलब्ध सुविधांची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर शिंपी यांनी दिली. मागणी केलेली आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन पण आहे. लायसन्स मिळाल्यावरती आपल्याकडे पूर्ण ब्लड स्टोरेज मोफत औषध उपचार व पुरवठा केला जातो. दंत व मुखरोगतज्ञ डॉक्टर शल्यचिकित्सक हे पद मंजूर आहे, पण डेंटल चेअरही उपलब्ध आहे. पण इलेक्ट्रिफिकेशन अँड प्लंबिंग वर्क इनकम्प्लीट सदरची कामे पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आपण पत्रव्यवहार केला आहे. प्रसूती व स्त्रीरोगशास्त्र, प्रसूतीपूर्व तपासणी, प्रसूती पश्चात तपासणी, स्वाभाविक प्रसूती सेवा, सिझेरियन प्रसूती, कुटुंब नियोजन सेवा पण सुरू झाल्या सर. दर महिन्याच्या म्हणजे 30 शेड्यूलनुसार दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी आपण इथे कुटुंब नियोजन सर्जरी केले जातात. 100 खाटांचे रुग्णालय मंजूर आहे. पण आपल्या रुग्णालयामध्ये ICU नसल्यामुळे, कारण की आपली जी संरचना आहे ती वुमन्स अँड चिल्ड्रन हॉस्पिटल आहे, त्या संरचनेमध्ये आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये
बधिरीकरण करणे आणि सोनोग्राफी करणे याची पद्धती करायची आहे. क्लास 1 अधिकारी आपल्याला आता नवीनच प्रमोशनमध्ये आलेल्या डॉक्टर आपल्या महिला रुग्णालयात क्लास 1 वैद्यकीय अधिकारी सिव्हिल, तसेच क्लास 1 वैद्यकीय अधिकारी बालरोग डॉक्टर विवेक खातेवान हा कामकाज करत आहे. बालरोग तज्ञाची 2 पदे भरलेली आहेत, नियमित मध्ये 2च आहेत आणि 1 क्लासवर आहे. रुग्णालयाची ठळक वैशिष्ट्ये यामध्ये मॉड्युलर शस्त्रक्रियागृह, मॉड्युलर प्रसूतीगृह, उच्च हाय डेप्युटेशन युनिटसाठी आपण प्रस्ताव पाठवला आहे. याच्यासाठी नवजात शिशूसाठी आपण प्रस्ताव पाठवला. न्यूट्रिशनल रिहॅबिलिटेशन सेंटरचा वॉर्ड आहे, त्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. थँक्यू. ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.